संघ ब्लॉक हॉलचा हा चेंडू सन्मान दिलाय चेंडूला. शॉर्ट थर्डमॅन मध्ये चेंडू अडवला गेलाय आणि धाव रोखण्यापासून तिथे प्रयत्न जरूर चालले होत्या, धाव रोखू शकले नाही. एका धावेनं संघाचा अकाउंट इथे ओपन झालंय. मंगलमूर्ती कालुंद्रे संघ आता खरं तर कडवी झुंज द्यावी लागेल परेश चिखलेकरला. परेश चिखलेकरला आता मैदान गाजवावं लागेल. आज खरं तर आपल्या संघाच्या मदतीला धावून यावं लागेल. कित्येक वर्षाचा अनुभव घेऊन मैदानामध्ये उतरलाय. आता त्या अनुभवाचा आता फायदा करून घ्यावा लागेल, कारण प्रवीण गरज बाद झाल्यानंतर पूर्णपणे जबाबदारी आली आहे. बॅटची टॉपेज डीप पॉइंट आणि कव्हर कडे क्षेत्ररक्षकानं घेतलेली धाव. जबरदस्त क्षेत्ररक्षण, धावा वाचवण्याचं काम केले. 2 धावा पूर्ण तिसऱ्या धावेसाठी निघालेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहिल्या. चांगलं कॉलिंग झालं दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. एकूण धावा मिळतील या चेंडूवर 3 धाब्यानं संघ पुढे सरकेल. सिंगल डबल ट्रिपल धावांना आता प्राधान्य दिलं जात आहे. 3 धाब्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 4 या धावसंख्येवर. जरी प्रवीण गरज बाद झाले असेल तरी आम्ही मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ दाखवू यात शंका नाही आहे. हे दाखवून देत असताना आपण पाहतोय परेश चिखलेकर आणि प्रतीश मस्कर. पुलरलिनचा चेंडू आडव्या बॅटने सोडणार नाहीये. जो उड़ने का शौक रखते हैं और गिरने का खौफ नहीं रखते हैं. आणि परेश चिखलेकरच्या बॅट मधून आलेला हा खणखणीत प्रतीशच्या बॅट मधून आलाय हा चौकार आपण पाहिला. प्रतीश सुद्धा तितका आक्रमक खेळाडू. वासुदेव आंग्रेवर चढवलेला आक्रमण आपण पाहिला या चेंडूवर. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. प्रतीशचा पंचांचा इशारा इट्स वाईड बॉल. अतिरिक्त धाव खरं तर देऊन जाईल मंगलमूर्ती कालुंद्रे संघाच्या खात्यामध्ये. एका धावेने संघ पुढे सर्कल जाऊन पोहोचेल 9 या धावसंख्येवर. 9 धावा धावपालकर पहिले षटक. 4 षटकांचा सामना असेल. या 4 षटकामध्ये मंगलमूर्ती कालुंद्रे संघाला किमान 40+ धावा धावपालकर लाभाव्या लागतील. वासुदेवचा हा चेंडू आपण पाहिला. क्षेत्ररक्षकानं केलेली चूक. बॅटची कडा घेऊन चेंडू जाईल डीप पाईन लेग कडे. सीमारेषा पार मिळतील 4 चौकार. पहिले षटक इथून समाप्त झाले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक फलंदाज गमावत असताना धावा खर्च केल्या वासुदेव आंग्रेनं 13 आणि कालुंद्रे संघ जाऊन पोहोचला एकूण 13 या धावसंख्येवर. डवलेना आपण पाहतोय आमचे पार्ट टाइम स्कोरर. खूप चांगली भूमिका. त्यानंतर आमचे स्कोरर मित्र निकेत पाटील. लंच ब्रेक. जाऊया मैदानामध्ये. आपण पाहतोय षटक क्रमांक 2 मार्ग होईल जिथे गोलंदाजीच्या मार्कवर साईनाथ भगत विकेट टेकिंग गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. जबरदस्त गोलंदाजी मागच्या सामन्यामध्ये साईनाथची आपण पाहिली होती आणि आता समोर फलंदाज आपण पाहू शकाल परेश चिखलेकर. पॉइंटच्या डोक्यावरून खेळलेला हा फटका नजाकत भरा फटका. ताकदीचा वापर नाही, फक्त टेक्निकचा वापर केलाय परेश चिखलेकरनं. आणि हा फलंदाज परेश चिखलेकरला आपण पाहिला तर चौकात ठोकल्यानंतर स्वीप करण्याचा प्रयत्न. दांडी गुल झाली आहे. आणखी एक फलंदाज पास झालाय. मंगलमूर्ती कालुंद्रे संघाला लागलेला हा दुसरा धक्का.
थँक्यू व्हेरी मच. दोन धक्क्या फरक खरं तर आपण पाहिलं त्या प्रवीण गरज बाद झाला. परेश मस्कर सलामीचे दोन्ही फलंदाज बाद झालेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आकाश गिरे. खरं तर मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त फलंदाजी ज्या आकाश गिरीनं केली होती, आता संपूर्ण जबाबदारी आपल्यावर घ्यावी लागेल आणि त्या दिवशी तुमच्यावर जबाबदारीची ओझ घेऊन मैदानामध्ये खेळ करावा लागेल. ज्या दिवशी तुमच्यावर जबाबदारी येईल त्या दिवशी रुचायचं नाही, थकायचं नाही आहे आणि निरंतर काम तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खरं तर करावं लागतंय आणि ते काम सध्या आकाश गिरीला करावं लागेल. कारण दोन सलामीवीर तंबूच्या आश्रयाला परतल्यानंतर प्रतीश मस्कर आणि आकाश गिरी या दोन फलंदाजावर पूर्णपणे जबाबदारी या सामन्याच्या. आता ती जबाबदारी पार पाडावी लागेल. संकटमोचक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. आखू टप्प्याचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये चेंडू जाईल, डीप मिड विकेट आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्न करतायत. अखेरता चेंडू उचलतील, फेकतील तोपर्यंत धाव मिळेल फक्त एकूण 2 धावा. या 2 धावेच्या मदतीनं मंगलमूर्ती कालुंद्रे संघ जाऊन पोहोचलाय 20 या धावसंख्येवर. 20 ऑन बोर्ड, 20 धावा. चांगल्या स्थितीमध्ये म्हणावं लागेल मंगलमूर्ती कालुंद्रे संघ जाऊन पोहोचलाय. षटक क्रमांक 2 साईनाथ भगतचा आपण पाहतोय. या षटकामध्ये सुद्धा त्याला एक सफलता जरूर मिळाली आहे. क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर एका बाजूला प्रतीश, दुसऱ्या बाजूला आकाशला आपण पाहतोय. प्रतीशला आपण पाहतोय ऑन स्ट्राईक. हो, टॅपिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये कुठल्या प्रकारची घाई नाही आहे, गडबड नाही आहे. शांत पवित्र कितला संयम त्यानं दाखवलाय. संयमी खेळी करण्यासाठी या ठिकाणी त्यानं स्वतःला झोकून दिले मैदानाच्या आतमध्ये. प्रतीश मस्करला आपण पाहतोय संयम दाखवलाय, टेम्परामेंट सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. माझं उभं राहणं खूप गरजेचं आहे. सिंगल डबलला खरं तर प्राधान्य द्यावं लागेल कारण 2 मुख्य फलंदाज बाद झाल्यानंतर ही जबाबदारी आपल्या दोघांना घ्यावी लागेल, एकमेकांना साथ द्यावी लागेल. एक पार्टनरशिप तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खरं तर करावी लागेल. एखादा पेन खरं तर चुका करू शकतोय, पेन्सिल कधीही चुका करत नाही आहे कारण तिचा जोडीदार खोड रबर तिच्या बरोबर असतो. पुलरलेनचा चेंडू आडव्या बॅटने खेळलेला फटका, लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक, थोडी मिस फील्ड. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा त्या ठिकाणी सहज पूर्ण. खरं तर मैदानाचा आपण विचार केला तर चेंडू हलकासा जरी सुटला तरी 2 धावा मिळतील. षटक क्रमांक 2 साईनाथ भगतचं होईल समाप्त. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर मंगलमूर्ती कालुंद्रे संघ जाऊन पोहोचलाय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एकूण 22 या धावसंख्येवर. त्यानंतर सामना असेल गावदेवी बेलवली आणि पलसपे या 2 संघामध्ये. या दोन्ही संघांच्या संघनायकांना आम्ही विनंती करतो आपण टॉस साठी या गावदेवी बेलवली आणि पलसपे या आपण टॉस साठी मोर्या पलसपे या नावाने खेळताना पलसपे संघाला आपण पाहू शकाल. या दोन्ही संघनायक आपण टॉस साठी बेलवली विपक्ष पलसपे. प्रेम गायकवाडला आपण पाहतोय षटक क्रमांक 3 वैयक्तिक पहिलं, पंचांचा इशारा, इट्स वाईड बॉल. वाईटचा इशारा आलाय पंचांचा आणि एक अतिरिक्त धाव खरं तर देऊन जाईल. एका धावेने संघ 23 या धावसंख्या जाऊन पोहोचलाय. पुलटा चेंडू फ्लिक केलाय आणि एका हाताने तिथे प्रयत्न केलाय. 100% योगदान आपल्या गोलंदाजांना देत असताना त्या क्षेत्ररक्षकाला आपण पाहिले. जबरदस्त क्षेत्ररक्षणाची भूमिका पाहायला मिळाली. कदाचित जीवन पाटीलला आपण पाहतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षण. जेव्हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असतो तेव्हा क्षेत्ररक्षणाचं साथ लाभणं खूप महत्वाची गोष्ट असते आणि आताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये क्षेत्ररक्षण ही भूमिका खूप महत्वाची आहे. चांगला पटका खोदून काढण्याचा प्रयत्न, वाईडिश लॉंग ऑन आणि लॉंग ऑनच्या गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. 2 धावा तर खरं तर रोखू शकणार नाहीये आणि या 2 धावेच्या मदतीनं मंगलमूर्ती कालुंद्रे संघ जाऊन पोहोचलाय 2 गडी बाद असताना 26 या धावसंख्येवर. सिंगल डबलला सध्या प्राधान्य दिलं जात आहे. आकाश गिरे आणि प्रतीश मस्कर ही जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये.
प्रतीशला आपण पाहतोय एक आक्रमक खेळाडू, आता त्यानं सावध पवित्र घेतलाय. वादळा पूर्वीची शांतता तर नव्हे हे मैदानामध्ये आपण पाहू शकाल. चांगला फटका प्रतीशच्या बॅट मधून. स्लॉट मध्ये चेंडू तुम्ही फेकू शकत नाहीये. प्रतीशच्या बॅट मधून येतोय हा दमकम दाखवणारा हा षटकार. व्हेरी मच. एकूण धावसंख्येचा आपण जर विचार केला तर धावसंख्या वेगानं पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली आहे 32 या धावसंख्येवर. प्रतीशला तुम्ही असे चेंडू फेकू शकत नाही. आता विनिमय करावा लागेल, कारण त्याच्या स्लॉट मध्ये जर चेंडू आला तर खरं तर बाजूच्या प्लॉट मध्ये पाठवण्याची त्याची ताकद आहे. फुलटॉस चेंडू, बॅटची कडा, लॉंग स्टॉप सीमारेषेकडे चेंडू. 3 क्षेत्ररक्षकामध्ये लागलेली रेस आखेता चेंडूचा होतोय विजय आणि चेंडू फरार होतोय सीमा पार चौकार. आता प्रतीशला आपण पाहतोय एक चौकार, 3 चौकार 1 षटकार. त्याच्या बॅट मधून आक्रमक बनलाय. प्रवीण गरज बाद झाला, परेश चिखलेकर बाद झाला. सामन्याची सर्व सूत्र त्यानं हातामध्ये घेतली आहेत आणि एका बाजूनं किल्ला लढतोय, त्याला साथ देतोय आकाश गिरी हा फलंदाज. गोलंदाज प्रेम गायकवाड पुन्हा एकदा. हो, फुलर लेनचा चेंडू, मोठा फटका खेळायचा टायमिंग झालं नाही. या पॉइंट मध्ये चेंडू खरं तर फील केला जातोय. त्या ठिकाणी फक्त धाव मिळेल सिंगल. आता आकाश गिरीला आपण पाहू शकाल ऑन स्ट्राईक. आकाश गिरीनं मागच्या सामन्यामध्ये आहे खरं तर बॅक टू बॅक 2 षटकार ज्यानं ठोकले होते, तो आकाश गिरी आपण पाहतोय ऑन स्ट्राईक. खरं दोन्ही संघांचा विचार केला तर एकेकी सामना जिंकून दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होणारे हे 2 संघ आपण पाहिलेत. आडव्या बॅटने खेळलेला हा फटका आपण पाहिलाय. ऑन साइडला प्रहार केलाय आणि तितक्याच चपलाईनं 2 धावा घेण्यात आल्यात. या 2 धावेच्या मदतीनं संघ पुढे वाटचाल करतोय. मंगलमूर्ती कालुंद्रे संघ जाऊन पोहोचलाय 39. एक चांगल्या टार्गेटच्या दिशेनं वाटचाल करतोय. षटक झाले 3रं समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर मंगलमूर्ती कालुंद्रे संघ जाऊन पोहोचलाय 39 या धावसंख्येवर. येस, थँक्यू. आता सामना आपण पाहतोय दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. दोन्ही संघ एकेकी सामना जिंकून दुसऱ्या फेरीमध्ये खरं तर दाखल झालेत आणि आता इथून दोन्ही संघांच्या माध्यमातून संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाजच्या मार्कवर येईल गोलंदाज ऋतिक ढवले. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन फिरून खेळण्याचा प्रयत्न केलाय, सक्सेसफुल ठरलाय. चेंडू जातोय डीप पाईन लेग कडे. पंचांचा इशारा, इट्स अ 6 रन. थँक्यू व्हेरी मच. खरं तर आता मैदानाच्या आतमध्ये एकटा नडतोय हा फलंदाज. आता या फलंदाजाला बाद करणं खूप महत्वाची गोष्ट असेल, कारण 12 जुलै 1660 साली बाजीप्रभूंना जी पावन खिंड लढवली होती तशी खिंड मैदानाच्या आतमध्ये प्रतीश लढवतोय. पुन्हा एकदा फिरून खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे. कमबॅक करतोय गोलंदाज ऋतिकला आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर आक्रमण जरूर दाखवलं होतं प्रतीशनं आणि त्यानंतर कमबॅक करण्याची ही ताकद या गोलंदाजी पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहिली आहे. प्रतीशला किती वेळ तुम्ही शांत बसू शकाल? पुन्हा एकदा मोठा फटका. प्रतीशच्या स्लॉट मध्ये तुम्ही चेंडू फेकू शकत नाहीये.
चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, प्रतीशच्या बॅट मधून निघतोय हा धनधनी षटकार. खरं तर आता आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एकटा गोलंदाजांचा कर्दन काळ ठरतोय. प्रतीश म्हसकर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. बॅक दोन टोटल 3 षटकार त्याच्या बॅट मधून. एकूण धावसंख्या 51 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली. 51 चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. खरं तर अंडर 19चा हा खेळाडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. काफी जहरीला इरादे घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हाही चेंडू स्लॉट मध्ये आलाय, भिरकावून दिलाय बाजूच्या प्लॉट मध्ये. प्रतीश ऑन फायर. षटकार येईल, षटकाराच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचेल एकूण 57 या धावसंख्येवर. थँक्यू व्हेरी मच. खरं तर डोळ्यात डोळे घालून खरं तर ठसन देतोय प्रतीश. 44 धावावर नाबाद पारी घेतोय मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त बॅटिंग त्याची आपण पाहिली. जर प्रतीशचा खेळ तुम्हाला आवडला असेल एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आजच्या दिवसातील पहिलं अर्धशतक झलकावेल का? 6 धावांची गरज त्याला अर्धशतकापासून दूर असेल आणि सामन्यातील चेंडू बाकी असेल 2. फुलटॉस चेंडू फेकून दिलाय बाजूच्या प्लॉट मध्ये. पहिलं अर्धशतक या आजच्या दिवसातील प्रतीश म्हसकरचा. वेल प्लेड. व्हेरी मच. जे ऑनलाईन प्रेक्षक पाहत असेल त्यांना सुद्धा आपण शुभेच्छा देऊया. खूप चांगली स्पर्धा. पहिलं आपल्या कारकिर्दीतील पहिलं अर्धशतक झलकावलं प्रतीशनं. आक्रमण हाच पवित्र त्यानं घेतला. एक हात तुटला तरी चालेल, तरी आम्ही लढत राहणार, मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करणार हे दाखवून दिले मैदानाच्या आतमध्ये. आणि 2 धावा आल्या आणि या 2 धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय 4 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण 65 या धावसंख्येवर 66 धावांचं भलं मोठं लक्ष असेल. 24 चेंडू मध्ये अद्विक इंटरबाजेस प्रणय 11 तिरंगा शिवकर संघासमोर. 24 चेंडू आणि 66 धावांचं लक्ष.